हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता खेळ सुरू असतात। आजी सगळेजण तिथे बसलेली असतात। आता खेळ सुरू असतानाच त्या पाण्यामध्ये अंगठी शोधायची असते। पहिल्यांदा दोघेही जण हात घालायला काही मागत नसतात। आता अंजली मामा सगळ्यांनी म्हटल्यावर ते दोघेही जण पाण्यात हात घालतात आणि अंगठी शोधायला सुरुवात करतात। पहिल्यांदा इशूला अंगठी भेटते आणि ती अंगठी काढून दाखवू लागते। तर पहिला राऊंड जो असतो तो इशू जिंकलेली असते। पहिला राऊंड इशू जिंकल्याबरोबर इशू आता ती अंगठी काढून दाखवतच आता अर्णवच्या डोळ्यासमोर ठेवते। अर्णवही पाहतो। सगळ्यांनाच आनंद होतो कारण पहिला डाव तर आता ती जिंकलेली असते। आता असेच अजूनही 4 राऊंड होणार असतात कारण हे जे काही राऊंड आहेत ते एकूण 5 असतात, त्यातले फक्त आता एकच झालेला असतो। आता पुन्हा एकदा अंगठी टाकली जाते पाण्यामध्ये आणि ती अंगठी पुन्हा एकदा शोधायची असते। आता पुन्हा एकदा अंगठी शोधायची म्हटल्यावर दोघेही जण पुन्हा एकदा हात घालतात। पाण्यामध्ये हात गेल्यावर अर्णव जो आहे ना तो मुद्दामून स्पर्श करत असतो इशूच्या हाताला। तर इकडे पुन्हा एकदा इशू अजून एकदा अंगठी बाहेर काढते। त्यावर अंजली म्हणते दोनदा बाहेर काढली आहे बघा हां इशूने आता अंगठी। आता पुन्हा एकदा डाव खेळायचा आहे आपल्याला आणि त्यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा इशूच अंगठी बाहेर काढते। इशू अंगठी जेव्हा बाहेर काढते ना तेव्हा एका वेगळ्याच ॲटिट्यूडने बघत असते आणि जेव्हा ती एका वेगळ्याच ॲटिट्यूडने बघते ना तेव्हा मात्र आता अर्णवलाही एक वेगळंच समाधान मिळतं। आता पुन्हा एकदा हा अंगठीचा खेळ सुरू होतो आणि त्यामध्ये ना अर्णवने अंगठी बाहेर काढलेली असते। आता यामध्ये अर्णवने एकदा तर इशूने आता 3दा अंगठी बाहेर काढल्यामुळे इथे तर चित्र समोरच असतं की ही स्पर्धा जी आहे ती खरं तर आता इशू जिंकणार आहे कारण इशूने ऑलरेडी जास्त हे बाहेर काढलेले असतात आणि त्यामुळेच आता तिच्याकडे एकटक अर्णव पाहत असतो। तर अर्णवने जेव्हा अंगठी बाहेर काढलेली असते ना तेव्हा मात्र आता इशूची सुद्धा नजर हटत नसते, ती सुद्धा एकटक पाहत असते। तर इकडे नम्रता आणि आकाशचा मात्र भलताच रोमॅन्स सुरू असतो। म्हणजेच काय दोघंही जण नजरेचे खेळ खेळत असतात। पण हे सगळं जे काही होत असतं ना ते वल्लरीला बिलकुलही आवडत नसतं। वल्लरी जरा रागातच असते आणि ते सगळं काही ऑब्झर्वेशन करत असते। तर आता अंगठीचा खेळ पुन्हा सुरू असतो कारण 5 राऊंड्स असतात आणि या 5 राऊंड्समधले ऑलरेडी फक्त 4 राऊंड झालेले असतात आणि आता पुन्हा एकदा एक राऊंड असतो आणि त्यामध्ये सुद्धा अंगठी शोधायला सांगितली जाते। आता अंगठी शोधायला सांगितले म्हटल्यावर अर्णव ईश्वरीकडे कंटिन्यू बघत असतो कारण आहे ना त्याची काही नजर तिच्यावरनं हटत नसते कारण ती इतकी गोड दिसते त्या साडीमध्ये आणि त्याचसोबत आता ह्यांचे जे काही गेम्स चालू आहेत त्यामध्ये एकमेकांना चॅलेंज आहे आणि ते चॅलेंजेस पूर्ण करण्यासाठी खरं तर अर्णवची धडपड सुरू आहे। आणि अर्णव जेव्हा त्या ह्याच्यामध्ये हात घालतो ना तेव्हा मात्र आता एकमेकांच्या हाताला स्पर्शही होत असतात म्हणून आकाश जो आहे तो चिडवत असतो आणि म्हणत असतो की हात पकडायचा नाही आहे हां। आणि त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की नाही माझ्या लक्षात आहे। तर हे सगळं वल्लरी जेव्हा बघत असते तेव्हा वल्लरीला राग येत असतो। वल्लरी फक्त रागातच पाहत असते पण आता वल्लरी या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही। तर पुढे मात्र आता पुन्हा एकदा ती अंगठी जी आहे ती आता ईश्वरीच्या हातात असते। तर अंजली सांगू लागते की अर्णव तुला कळतंय का या सगळ्यामध्ये काय झालं आहे, आपली ईश्वरी जी आहे ना ती जिंकलेली आहे। मग आता तुला हे पाणी जे आहे ना ते सगळं काही हिच्या अंगावर टाकावं लागणार आहे। असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी घाबरते। ईश्वरीच्या लक्षात येतं की आता आपण सगळं आवरून आलोय, साडी नेसून आलोय, आता ह्याने एवढं सगळं पाणी आपल्या अंगावर टाकलं तर मग झालं आपलं कल्याण, आता काय करायचं असा विचार आता ईश्वरी करत असते। ईश्वरी म्हणत असते की ह्यांना तर आयती संधीच हवी असते आणि यांना काय आता चांगली संधी मिळाली म्हटल्यावर मला तर भिजवतीलच आहे असाच विचार ती करत असते। तर दुसरीकडे मात्र अर्णव म्हणतो ताई हे सगळं करायलाच हवं का? तर ती त्याला म्हणते की हो तुला तर हे सगळं करावंच लागणार आहे कारण अशी प्रथा आहे ना, मग ती प्रथा पूर्ण नको का करायला असं म्हणून ती त्याला आता ते पाणी तिच्या अंगावर टाकायला सांगत असते। मग आता अर्णवही जागेवरनं उठतो, काय शेवटी प्रथा आहे ना मग उठायला हवं ना। मग तो उठतो आणि तो आता इशूकडे पाहत असतो। खरं तर ना इशूला काय करावं काय नाही हे सुचत नाही। आता ती पुरती घाबरलेली असते कारण अर्णवने ना त्याची ॲक्टिंगसुद्धा केलेली असते। अर्णवने काय केलेलं असतं जे पातेलं ठेवलेलं असतं ना ते हातात घेऊन आता उचलायचा तो प्रयत्न करत असतो इशूला दाखवण्यासाठी। पण त्यानंतर ना तो इशूला फक्त ते पाणी अंगावर शिंपडूनच भिजवतो म्हणजे तिच्या अंगावर पूर्ण पातेल्यातलं पाणी नाही टाकत, फक्त अंगावर ते पाणी शिंपडतो आणि ती प्रथा पूर्ण करतो। तो आता अंजलीला सांगतो की ताई झाली प्रथा पूर्ण, तू सांगितली होतीस ना अगदी तशीच
आता काय करायचं आहे सांग. तर त्याच वेळेला आता ही प्रथा पूर्ण अशा पद्धतीने अर्णवने केल्यामुळे सगळेजण चकित होतात आणि सगळेजण आता अर्णवचं तर कौतुकच करू लागतात. मामा म्हणतात की हे सगळं काय माहिती आहे का अंजली, हे ना बायकोवरचं असलेलं प्रेम आहे, प्रेम आपल्याला दिसत नाही आहे पण हे अशा पद्धतीने समोर दिसतंच आहे ना, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर आकाश देखील चिडवत असतो. आकाशही म्हणतो दादा कमाल केलीस बघ, म्हणजे कसं काय तू हे सगळं अरेंज करतोस रे, म्हणजे डोक्यातही एकदम भारी कल्पना येत असतात तुझ्या, हे तू पूर्ण तर केलंस ती सुद्धा असं पाणी शिंपडून. तर आता अंजलीसुद्धा काहीच बोलत नाही, कारण का शेवटी ती प्रथा होती, तिच्या अंगावर पाणी हे पडायचं होतं आणि अशा पद्धतीने पाणी पडले म्हटल्यावर ही प्रथा पूर्ण झालेली असते. पण जे काही अर्णवला ईश्वरीच्याबद्दल वाटत असतं ना, त्यामुळेच अर्णवने हे सगळं केलेलं असतं. आता ईश्वरीला सुद्धा बरं वाटतं की चला ह्याने आपल्याला भिजवलं नाही आहे, ह्याने एकतर हे सगळा मोका निवळला आहे. तर दुसरीकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं आजी देवघरात गेलेली असते आणि ती तिथून गुरुजींना कॉल करते आणि म्हणते की तुम्ही तर म्हणाला होतात की ही मुलगी या घरात लग्न करून घ्यायला नको, काहीतरी परिणाम होऊ शकतात, काही असेल तर मला सांगा, तसं मला करून घ्यायला, असं ती गुरुजींशी बोलत असते. ते गुरुजी बरं बोलतात आणि फोन ठेवतात. तर दुसरीकडे मात्र आता नमू जी असते ती आता आजीला भेटायला आलेली असते. आजीला ती सांगत असते की चला आजी मी येते आणि त्याच वेळेला आजी सांगू लागतात की काय करणार आहेस, मला ना खरंच कळत नाही आहे, मला वाटत होतं की काहीतरी वेगळं होईल पण हे जे काही अर्णवने करून आणलं आहे ना, मला बिलकुलही तुझी बहीण माझ्या घरात आवडलेली नाही आहे, तुलाही माहितीच आहे चांगलं. त्यावर आता जी असते ती ईश्वरीची बाजू घेऊन आजीला समजवायचा प्रयत्न करत असते आणि आजीला सांगत असते की आजी प्लीज तुम्ही ना असं गैरसमज करून घेऊ नका, इशू खरंच वेगळी आहे, चांगली आहे, तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच समजेल, तिच्यातले चांगले गुण दिसतीलच तुम्हाला बघा, मग तेव्हा तुम्ही स्वतःहून तिला ॲक्सेप्ट कराल. पण दुसरीकडे आता इतकी आजी संतापलेली असते ना की आजी सरळ सांगत असते की मला ना हे सगळं काही नकोच आहे, मुळात मला ना ह्या घरात ती सून म्हणून आली ना हीच गोष्ट खटकली आहे. आणि असं बोलून आहे ना नम्रताला ती जरा जास्तच एकदम बोलून जाते. त्यावर नम्रता जी आहे ती विचार करत असते आणि हे अंजलीला कळतं, म्हणून अंजली जी आहे ती आजीला समजावते आणि आजीचा मूड ठीक करण्यासाठी म्हणत असते की आजी हे बघ ना, आता तू अशी चिडचिड किती दिवस करणार आहे, तुलाही माहिती आहे आपल्या घरात बाळ येणार आहे, मग त्याच्यावर या सगळ्याचे काय परिणाम होतील. तर त्यावर आजी म्हणत असते की हे त्या समोरच्या व्यक्तींना कळायला पाहिजे होतं की त्यांनी हे काय केलेलं आहे, हे मला बोलून तुझा काहीच उपयोग नाही आहे, मला माहिती आहे घरात बाळ येणार आहे पण घरातलं वातावरण हे पूर्णपणे प्रदूषित झालं आहे त्या लोकांमुळे आणि ना मला आता या विषयावर बोलायचंही नाही आहे, कारण ना त्या विचारांचा सगळ्याचा त्रास माझ्या शरीरावर मला होतोय, कारण मी सगळ्यांचा चांगल्याचा विचार करते, पण चिंटूच्या आयुष्याचा विचार करते, पण चिंटूने काय करून घेतलं हे त्यालाही कळत नाही आहे. असं देखील आता आजी जे आहे ते आता अंजलीला बोलून सुनावू लागते. खरं तर ना हे सगळं जेव्हा आता इथे नम्रता ऐकते ना तेव्हा नम्रता म्हणत असते की सॉरी पण मी येते, कारण मला जायला उशीर होतोय आणि त्याचसोबत नक्कीच तुम्ही आमच्या इशूला ॲक्सेप्ट कराल, इशूबद्दल तुम्हाला नक्कीच काही ना काही वाटेल, असं देखील आता तिनं सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर नमू बाहेर पडते. नमू ज्या वेळेला बाहेर पडते ना तेव्हा मात्र आता नमूला भेटण्यासाठी परत एकदा आकाश आलेला असतो आणि आकाश जो आहे तो आता नमूशी बोलत असतो. तर तो म्हणत असतो छान झालं ना, तर आता नमू सांगते की हो चहा छान झाला होता. तर नम्रताला तो म्हणतो मी चहाबद्दल बोलतच नाही आहे, मी तुला ना आतमध्ये जे काही खेळ झाले ना त्याबद्दल बोलतोय, असं बोलूनच तो तिच्याशी गप्पा मारत असतो. आणि हे सगळं काही ना दारात उभं राहून वल्लरी बघत असते. वल्लरी जेव्हा हे सगळं बघत असते तेव्हा खरं तर तिला राग आलेला असतो. ती म्हणत असते हिच्या एका बहिणीने तर त्या अर्णवला गेलेलं आहे, आता हिची नजर माझ्या आकाशवर आहे की काय, नाही काही झालं तरी काहीतरी करायला हवं असा विचार देखील आता ती करत असते. आणि त्यानंतर त्या दोघांनाही ती बघते आणि तिकडनं निघून तर जाते. आता जेव्हा ते तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता इकडे मात्र जी नम्रता असते ती आता बोलत असते आणि त्याच वेळेला आता प्लीज ना मला ना एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे माझ्या ईश्वरीताईची काळजी घ्याल ना, म्हणजे काय ना माझी ईश्वरीताई या घरामध्ये नवीन आहे आणि म्हणून मला वाटतं प्लीज ना कराल ना माझ्या ईश्वरीताईची काळजी, म्हणजे तिला जरा टेन्शनमध्ये असेल ती, थोडं तिला सांभाळून घ्याल ना. तर त्यावर मी नक्कीच तुझ्या बहिणीला सांभाळून घेईल. वल्लरीला तर आता हे सगळं चित्र बघून राग येत असतो आणि म्हणूनच तंतनं ती आता तिकडनं रागारागात निघून गेलेली असते आणि नंतर ती विचार करत असते. तर आता तुम्ही माझ्या बहिणीला समजून घ्याल ना हे जेव्हा आता म्हटलेलं असतं ना नम्रताने, तेव्हा आकाश म्हणतो अगं काळजी कशाला करतेस, आतापर्यंत ती तुझी बहीण होती, आता ती माझी वहिनी झालेली आहे, मग मी तर काळजी घेणारच, मला माहिती आहे की काळजी घ्यावीच लागते आणि ती घ्यायलाच हवी ना.
कारण आता ती माझ्या अर्णव दादाची बायको आहे आणि तुझी बहीणसुद्धा, आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी नातं आहेच ना. मग ती म्हणते आपल्यामध्ये नातं बद्दल बोलताय तुम्ही? आकाशला ती विचारते. त्यावर आकाश म्हणतो बघ, आपलंही दोघांचंही नातं आहे ना, आपलंही नातं तसंच आहे, मग आपलंही फ्रेंडशिपचं नातं आहे, मग हळूहळू का होईना आपल्यालाही ते ॲक्सेप्ट करायलाच हवं ना. मग तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी आलेली असते. ईश्वरी लांबूनच नम्रताला बघते. नम्रताला म्हणते इथेच वय तू, मी तुला सगळ्या घरभर शोधत होते. आणि त्याच वेळेला आता नम्रता म्हणते की बोल ना, काय झालं, काही काम होतं का? इशू जी आहे ती सांगू लागते की नाही काही काम नव्हतं, फक्त ना सगळ्यांची काळजी घे, कारण ना मला खूप जास्त काळजी वाटते. बाबांच्या गोळ्या वेळेवर देत जा आणि त्याचसोबत आत्यालाही सांग थोडी चिडचिड कमी कर आणि ना त्या गोळ्यांचा ना एक मोबाईलवर अलाराम लावत जा, म्हणजे कसं बाबांची गोळी कोणती कधी घ्यायची नाही हे व्यवस्थित समजेल आणि या सगळ्या गोष्टी कळतीलही. आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते की ठीक आहे मी सगळं काही करते, पण त्यापेक्षा एक काम करतेस का, तू येतेस का माझ्यासोबत इथे? असं म्हटल्यानंतर आता एका पायावर ईश्वरी यायला तयार झालेली असते. खरं तर हे सगळं मुद्दामून नम्रता बोलत असते, पण आता एका पायावरती यायला तयार झालेली असतानाच ती आता म्हणू लागते की मी मुद्दामून बोलले, मी काही असंच सहज म्हणून बोलून गेले आणि तू पण काय, आता तुझं लग्न झालंय, तुझंच हे आता घर आहे आणि तुला इथेच राहावं लागणार आहे. आईबाबांची काळजी करू नकोस, आईबाबांची काळजी करायला मी आहे, असं देखील आता नम्रता ईश्वरीला समजावून सांगत असते. आणि त्यावेळेला आता ईश्वरीला सुद्धा एकदमच भरून आलेलं असतं आणि तिला कळत नसतं की आता काय करावं. आणि दुसरीकडे मात्र आता नम्रता तिला म्हणत असते की इतकी काळजी करू नकोस, सगळं काही नीट होणार आहे, या घरात अर्णव सर आहेतच तुझ्याबरोबर, त्यामुळे मला आता टेन्शन नाही आहे, असं देखील नम्रता सांगत असते. अर्णव आलेला असतो आणि अर्णव तिथे आल्यानंतर मात्र आता तो एकटक आकाशकडे पाहत असतो. आणि त्यावेळेला आता नम्रता जी असते ती ईश्वरीला म्हणत असते की तू काळजी करू नको, मी येते लवकरच. आणि असं बोलून ती आता तिकडनं जायला निघालेली असते. आणि त्यावेळेला आकाश म्हणतो की चल मी तुला सोडायला येतो. म्हणते की नाही मी जाईन ना माझी, मी नको तुम्ही येऊ सोडायला. पण आता आकाशला सांगायचं असतं की अगं माझं तिथे ना एक जरा काम आहे, त्याचसाठी मी येतोय. त्याच वेळेला अर्णव म्हणतो आता तुझं काही काम आहे त्या साईडला, मुद्दामून अर्णव ना त्याचीही मजा घेत असतो. तर आकाश म्हणतो अरे इथे आपल्या होल्डिंगचं काम नाही का, ते जरा काम करतो, त्याच रस्त्याला आहे ना, मग म्हटलंच वाटतं जाता जाता हिलाही ड्रॉप करतो, मग तर झालं, असं आता तो बोलत असतो. आणि जेव्हा हे सगळं तो बोलतो तेव्हा नम्रता म्हणते की बरं ठीक आहे, नीट सोडा तिला, असं अर्णव म्हणतो. कारण अर्णवची काही झाली तरी आता ती मेहुणी आहे आणि अर्णव तिची काळजी तर करणारच. आणि म्हणूनच ना अर्णव आहे ना खूप जास्त काळजी जी आहे तर तिची करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता नम्रता ईश्वरीचा निरोप घेऊन गाडीत बसते आणि त्यानंतर ती आकाशसोबत तिकडनं लवकरात लवकर जायला निघते. आता ईश्वरी जी आहे तिला आता एकदम घर सुनं वाटत असतं, कारण नम्रता आल्यावर तिला आता घर भरल्यासारखं वाटत होतं, आपल्या या घरात कोणीतरी आहे असं फिलिंग येत होतं. पण अचानकपणे आता नम्रताही गेल्यानंतर सगळंच घर रिकामी तिच्यासाठी पडलेलं असतं. दुसरीकडे आता राकेशने पुन्हा एकदा त्या दादाला कॉल केलेला असतो आणि त्याच्याकडे अजून 2 दिवसाची मुदत पैशांसाठी मागत असतो. म्हणजेच काय तर अजून 2 दिवस थांबा, मी तुम्हाला पैसे अरेंज करून देतो, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं काही तो म्हणतो ना तेव्हा मात्र आता त्याला समोरचा व्यक्ती जो असतो तो म्हणत असतो की बरं ठीक आहे, तुम्हाला 2च दिवसाची मुदत देण्यात येईल, त्यापेक्षा जास्त आम्ही मुदत देणार नाही, पहिल्यांदाच सांगतो. आणि असं बोलून ते आता फोन ठेवतात. तर इकडे मात्र राकेश म्हणत असतो की तुम्ही 2 दिवस मला दिलात ना तरी माझ्यासाठी खूप आहे इथून पळून जाण्यासाठी, कारण मला इथे राहण्यामध्ये आता काहीच उपयोग नाही आहे. पण मी जे काही ठरवलं होतं ते तर मला करायचं होतं, पण ते सगळं काही माझ्या हातातनं निष्ठच चाललं आहे. पण मी हे सगळं असं सहजासहजी सोडणार नाही, काही झालं तरीसुद्धा मलाही या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. माझी ही इंदोरी जिलेबी तर झालीच नाही असा तो विचार करतो. दुसरीकडे आता जी ईश्वरी असते ना ती आता पूर्ण कपाटामध्ये आपले कपडे व्यवस्थित अरेंज करून ठेवत असते, कारण आहे ना तिला सुद्धा आपल्या कपड्यांबद्दल खूप काही वाटत असतं. आणि तिने आता जे कपाट असतं ना ते कपाट घेतलेलं असतं, ते म्हणजे अर्णवचं. आणि अर्णवचं कपाट घेऊन तिने अर्धे कपडे स्वतःचे त्यामध्ये लावलेले असतात. एका साईडला अर्णवचे कपडे असतात तर एका साईडला त्याचे. आणि या सगळ्या गोष्टी अर्णव बारकाईने बघत असतो. अर्णव तिला म्हणत असतो की तुला काही मदत हवी आहे का, कारण ना जेव्हा ईश्वरी कपाट लावत असते ना तेव्हा तिचा ना हातही पुरत नसतो, ती एकदम अशी वर चढून ते कपडे
लावत असते आणि अर्णव हे सगळं बघत असतो. अर्णवला खरं तर ना हे सगळं बघून हसायला येत असतं, कारण तिची हाईट पोचत नसते आणि तिचीही गडबड सुरू असते. आता तिची ना संपूर्ण बॅग वगैरे ना व्यवस्थितपणे रिकामी झालेली असते आणि कपाटात सगळे कपडेसुद्धा व्यवस्थित लागलेले असतात. तरीसुद्धा ना आता तिला ना ती बॅग ना वरती ठेवायची असते आणि त्यासाठी तिची धावपळ सुरू असते. एकदा ती वरती चढते, पण एकदा जेव्हा ती वरती चढते ना स्टूल घेऊन, तेव्हा तिने ती बॅग नाही तिच्या हातात घेतलेली असते. मग तो तिला म्हणतो देऊ का, पण ती ईश्वरी जी आहे ती म्हणते की नाही, काही गरज नाही आहे तुमच्या मदतीची, माझं काम आहे ना, माझं मी करू शकते. असं बोलून ती आता मुद्दामून त्याला टोमणा मारू लागते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी पुन्हा एकदा खाली उतरते आणि खाली जेव्हा उतरते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आता ही बॅगच घेऊन आपण तिथे जायला हवं, म्हणजे कसं बॅग पटकन घेऊन आपल्याला वर चढता येईल आणि ही बॅग ठेवता येईल. आणि म्हणूनच ती बॅग ती पूर्णपणे रिकामी झालेली असते, ती व्यवस्थित बंद करते आणि ती बॅग घेऊनच ती आता त्या स्टूलच्या इथे चढायला जाते. आता हे सगळं काही अर्णव एकटक पाहत असतो. अर्णवला माहिती आहे की ही जी काही आहे ती गडबड करणार आहे. अर्णव तिला म्हणत असतो की राहू दे, मी करू शकतो, हे मी करेन. पण आता अर्णवचं ईश्वरी कुठे ऐकते, ती स्वतःचंच खरं करत असते. ती म्हणत असते की माझी कामं मी करू शकते, यामध्ये मला ना कोणीही मध्ये आलेलं आवडत नाही. आणि त्याच वेळेला आता ती स्टूलवर चढून ती बॅग घेते आणि ती बॅग वर ठेवायला चाललेली असते. ती बॅग वर ठेवायला जात असताना अर्णवचं बरोबर ईश्वरीकडे लक्ष असतं. त्याला कळत असतं की ही आता पडू शकते आणि तसंच झालेलं असतं. ईश्वरीचा त्या टेबलावर ना तोल जातो आणि ईश्वरी खाली पडणार तितक्यातच अर्णव तिला सावरायला जातो. अर्णव जेव्हा आता ईश्वरीला सावरतो तेव्हा एकटक तो तिच्याकडे पाहत असतो. तिची काही नजरही हटत नसते आणि त्यावेळेला आता ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरीला असं वाटतं की आपण पडणारच होतो, पण आपल्याला अचानकपणे कोणीतरी सावरले आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही तर आपला समोर अर्णव आहे आणि त्यामुळे ती सुद्धा एकटक पाहत असते. परंतु ना ईश्वरीला अर्णवने हे असं पकडलेलं असतं ना, याचा चुकीचा अर्थ खरं तर ना ईश्वरीने करून घेतलेला असतो. आणि म्हणजेच ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे रागातच पाहत असते आणि अर्णवला म्हणत असते की तुमचं ना आता हे पुरे करा, तुम्ही फक्त संदेश शोधत असतात, मला सोडा, मला तुम्ही जवळही घेऊ नका. आणि असं बोलून ना अर्णवला ती सोडायला सांगत असते. मग आता ईश्वरीने सांगितल्याबरोबर अर्णव थोडी ना कमी आहे. ईश्वरीने म्हटल्यावर आपण तर कर्तव्य निभवायला हवं आणि म्हणूनच ना त्याने आता हात सोडलेला असतो. आणि जेव्हा तो हात सोडतो तेव्हा ईश्वरी जाऊन डायरेक्ट खाली आपटते आणि तो तिला म्हणत असतो की बघ, ही रूम जी आहे ना ती खरं तर ही फक्त माझी होती, पण ही रूम मी तुझ्यासोबत शेअर करतोय म्हटल्यावर हे कपडेसुद्धा मी तुझ्याबरोबर शेअर करेन, असंच वाटतंय ना तुला. मग आता या सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्याच होतील, लक्षात ठेव, असं देखील तिला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे ईशू जी आहे ती आता अर्णवकडे एकटक पाहत असते. ईशूला कळतच नसतं की आता काय बोलावं, परंतु अर्णवने ना ईशूला चांगलंच समजावलेलं असतं त्याच्याच भाषेमध्ये. आणि त्यामुळे आता ईश्वरी ही शांतपणे बघत असते, कारण ईश्वरीला जे काही कपडे हवे असतात ना ते ईश्वरीने वर ठेवलेले असतात, पण अर्णवने स्वतःचे कपडे आता वर ठेवलेले असतात आणि इशूचे कपडे ठेवण्यासाठी तिला जागा करून दिलेली असते. आणि त्यामुळेच तो तिला म्हणतो की आता रूम शेअर केली तर कपाट काय आहे, कपाटही मी शेअर करू शकतो. आणि त्यामुळे आता ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.